आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। लहान मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी पालक त्यांना शिस्त लावतात, पण काही वेळेला शिस्तीचा एवढा अतिरेक होतो की त्यामध्ये मुलांचं बालपण होरपळतं। अशीच एक घटना मुंबईच्या गोवंडीमध्ये घडली आहे। तिथे एका महिलेने तिच्या पोटच्या पोरीला अंगावर चटके दिलेत। या शिक्षेचं कारण काय तर त्या निरागस मुलीने झोपेत बिछाना ओला केला म्हणून त्या महिलेने तिच्या पोटच्या लेकीला मारलं आणि एक भांड गॅसवर तापवून त्याच्या सहाय्याने त्या मुलीच्या पाठीवर, मांड्यावर आणि प्रायव्हेट पार्टवरही चटके दिले। गोवंडीतील महिलेच्या या निर्दयी कृत्यामुळे सर्वत्र खळबळ माजली। शिवाजीनगर पोलिसांनी त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या क्रूर हल्ल्याच्या वेळी आरोपी महिलेचा पती, त्या मुलीचे सावत्र वडील कामावर गेले होते। चटके बसल्यावर मुलगी वेदनेने विव्हळू लागली, ओरडू लागली। तिचा आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले, पण आरोपी महिलेने शेजाऱ्यांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। हे आमचं कौटुंबिक प्रकरण आहे, तुम्ही या ढवळाढवळ करू नका असा इशाराही तिने दिला। अखेर शेजाऱ्यांनी आपत्कालीन 100 क्रमांकावर कॉल करून ही बाब पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली आणि आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांच्या सांगण्यानुसार ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली ती पीडित मुलीची शेजारी आहे। ही मुलगी गोवंडीतील बैगनवाडी परिसरामध्ये तिच्या आई आणि सावत्र वडिलांसोबत राहते। आरोपी महिलेला आधीच्या पतीपासून 2 मुली असून दुसऱ्या पतीपासून देखील 2 मुलं आहेत। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि त्यांनी पीडित मुलीला लगेच रुग्णालयामध्ये नेऊन तिच्यावर उपचार केले। त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आलं। या प्रकरणी त्या आरोपी महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही। मात्र शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 352, 118(1), 115(2) तसेच अल्पवयीन न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कलम 75 अंतर्गत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।